घोड्यापासून कसं वाटतंय हा फाटली फाटली काय लागलं रे एवढं घोड्याचा पाय लागली. तर हॅलो गायज, परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की तुम्ही थंबनेल बघून ओळखलं असेल, आपल्या मित्राचा साखरपुडा आहे आणि प्लस हळदी पण आहे. तर आम्ही चाललो आहे. तुम्ही म्हणताला बॅग कशाला घेतल्या, तर बॅग ह्यासाठी घेतल्या की येताना होणार आहे रात्र आणि आम्ही जाणार आहे 60 किलोमीटर अंतर. तर थंड तर लय बेकार वाजणार आहे, कारण कालच बघडले मी थंड लय वाजता इकडे आटपडीत वगैरे लय म्हणजे लय थंड वाजते. त्यामुळं बॅगमध्ये घेतलं आपलं हे जर्किंग आणि एक टूप आहे, प्रेम बायचं पण घेतलं आहे आणि होय होय आणि चार्जर घेतला. मोबाईल आपली चार्जिंग संपणार आहे मला माहीत आहे, त्यासाठी चार्जिंग घेतले. तर वेळ होणार आहे आम्हाला रात्री यायला. तर मी आणि प्रेम भाई चाललो आहे. प्रेम भाई नटला बघा, थांबा दाखवतो मला कसा नटला. पुरी पाडकिरणा डीएम करा पाडकिरणा. मी पण बूट घातलेलं आणि हे आपण काल शर्ट घेतलेला परवा. उद्या लई इंटरेस्टिंग होणार आहे, कारण उद्या आम्ही दोघं एकच कपडे घालणार आहे नाही का, दोघं एकसारखे दिसणार आहे आम्ही, असा विषय आहे. तर आम्ही आता चाललोय, जातो. तुम्हाला आता काय काय होते काय काय नाही पुढे तुम्हाला कळेलच. आणि चॅनल सबस्क्राईब करा, बाकी काय नाही. चला जावा दमानी या तू नाही काय प्रवास तू नाही काय येत नाही झाले हे बघा इथनं चालू झालं. आधी म्हणला येतो नटून आले, खरंच तुम्ही येत नाही का? अरे मग एवढं नटलं, अरे मग वाटलं चेष्टा करत होता मग तुम्ही खरं येत नाही का? हे प्रेम खरं येणार नाही का? हा किसना जावला भावान माझा किसना काय नाही बघ. तर भावानो तुम्हाला मी आता एक लोकेशन दावतो, ती लोकेशन तुम्ही ओळखा नाही का. जी माझ्या पहिल्यापासून ब्लॉग बघतात ना, म्हणजे ती पोरं आहेत ना माझ्या पहिल्यापासून ब्लॉग बघते, इथली म्हणा कुठली बाहेरची म्हणा, तर त्यांना हा विषय माहीत आहे. आम्ही तुळजापूरला चाललेलो नाही, त्या टायमिंगला काय विषय झाला तुम्हाला ती लोकेशन दावतो. मला कमेंट करून सांगा काय विषय झाला. हा जो चौक आहे, ज्या चौकात आमचा लय मोठा विषय झाला, तिथला विषय म्हणजे खोल होता नाही का. असा विषय झाला की तुम्हाला जर माहीत नसेल तर मी सांगतो. मला आम्ही जेव्हा तुळजापूरला चाललोय ना, तेव्हा पूर्ण फुल सिस्टीम गाडी गेलते नाही का, पूर्ण चेंज केलता नाही का. लय बेकार आवाज येत होता आणि आम्ही 5-6 जण होतो तेव्हा सोबत. लय म्हणजे लय असा पोंगत गेलतो. आणि इथं या चौकात बरोबर तुम्हाला आता मागचा जवळ धावला ना, या चौकात बरोबर पोलीस उभा होतं आणि आईला काय विषय झाला काय माहीत. बरोबर आमची गाडी गावली. प्रेमाला 2 डोकं बसलं, मला 2 डोकं बसलं. गाडी बसली प्रेमाला 2 डोकं बसलं, मला 2 डोकं बसलं आणि पोलिसांनी आमची गाडी जप्त केली. पण काय नाही विषय भावानो, आम्ही अर्ध्या तासात गाडी सोडवली. फक्त अर्धा तास लागला मोजून, अर्ध्या तासात गाडी सोडवली आणि डबल गेलो. तर ती मला एक आठवलं आता इथं जाताना, म्हणून म्हणलं तुम्हाला शेअर करावं. जी मला जुनं ब्लॉग बघतात ना पोरं, त्यांना माहीत असेल इथला विषय सगळा. चेस्ट आम्ही पोचलो आता पंढरपूरमध्ये. आल्या कसं लागा खायला लागला तुम्ही. हे गोट्या बाहेर दिसतोय लागा काय करायला लागलाय तू? इकडे बघ गोट्या. थांब खाल्ले जरा थांब की. कसं दिसतंय अशीच मानते, अशी दिसत नाही, फुल दिसत नाही ना. असं फुल दिसत नाही. थंबनेलला टाकाय होते ना मग मस्त पैकी युट्यूबवर. बसलेली आल्याला कसं खायला आहे, आल्याला खायला कसं लागा मारायला लागले. हे बघा बसलेली. नवरदेव आमचा नवरदेव लाजला तर भावानं लग्न ठरलंय. मी एक तुम्हाला सोल्युशन देऊ का? हे ना जे केलंय ते लय चुकीचं केलंय, पण खरंच घे. तर मी तुम्हाला भावानं काय सांगू का माहिती आहे का, कारण लग्नाचं वय माहिती आहे का, 27 ते 28च्या दरम्यान लग्न करावं असं मला तर वैयक्तिक वाटतं. 21 वर्षात केले लग्न असा विषय, कारण ह्याचा घरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लग्न केलंय लवकरात लवकर. तर माझं जर असं म्हणणं आहे की कुणी बी लग्न केलं तरी 27-28 ह्या दरम्यान करावं लग्न. कारण त्यांनी बघायला लागली शिव्या लाजला. कारण विषय काय माहिती आहे का, लग्न झालं का नाही एन्जॉय काहीच करता येत नाही भावानं, काहीच. मला असं लय जणांनी लय मोठ्या माणसांनी ज्ञान दिले असं एका बी नाही, लय जणांनी ज्ञान दिले. त्यामुळे भावानं तुम्हाला सांगतो, मी तर लग्न काय लवकर करत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर लग्न केलं नाही 26, 27, 28 या 3 वर्षात लग्न करायचं भावानं. 25च्या आत अजिबात लग्न करायचं नाही, अजिबात लग्न करायचं नाही. वेगळं असं वांध होते, अहो आला का नाही, अहो पोरातनी काय बसलाय, अहो या ना घरी.
असं होतं अहो ही लिस्टिपच राहिली माझी एवढी घेऊन या असं असते भावानो. एन्जॉय शार्टमध्ये काय करता येत नाही. सॉरी शिवी गेली माझी पण एन्जॉय कायच करता येत नाही. लग्न करायचं असेल तर 27-28 या दरम्यानच करा. पण ह्यानं चुकी केली कारण हे जी चुकीचं काय कारण आहे हे घरची आहे ते मी पण करतो थोड्या आहे का नाही. दिवस थांब तुझ्या सोबत तू झाले म्हणलं आता माझं पण होईल काय विषय नाही. पण एवढा आहे भावानो लग्नाच्या आधी सगळं करून घ्या म्हणजे ते नाही पोरीचं लपडं करा भांडणं करा मार खावा मार द्या ते वाकडे तिकडे काय पण करा पण लग्न तेवढं 2000 वय आपलं 27-28 झालं तरच लग्न करा असा माझा वैयक्तिक निर्णय आहे. तुम्हाला कसं वाटतं सांगा कमेंटमध्ये पाठगिरणा लवकरात लवकर सांगा कमेंट करून. मग काय बोलशील दोन शब्द ब्लॉगमध्ये पाहिजे. मेहंदी बघा सर मेहंदी बघा. आयटमचं नाव कुठं आहे सॉरी बायकोचं नाव कुठं आहे. हो काय बायकोचं नाव आहे वाचलं दिसलं का दिसलं तुम्हाला खुश तर गाईज हे बघा आपल्या शुभमची गाडी येऊ स्विफ्ट आणि त्याची एंट्रीचं तुम्हाला दावतो स्वागतीचं डेकोरेशन दावतो या मोर माग हे प्रेम बघा असं काय तर आहे बघा डन कसं आहे ती नवरा बायको इथं फोटो लगा हे लईच फोटोशूट केलंय प्रेम आताच मग मी काय रोज येते अरे ह्यांनी बघ फोटोशूट किती केलं आम्हाला माहितच नव्हते का उद्योग आहे म्हणून बघा निवेदन बघा शुभम गोड्यापासून कसं वाटतंय हा फाटली नवरदेव कसं वाटतंय एकदम मजा घोड्यावर मजा आली भावाला मजा आली भावाला गोड्यावर बसून काही दिवसांना मग लईच मजा येणार आहे वेगळी काय लागलं रे एवढं काय घोड्याचा पाय थटला का घोड्याचं काय थटलं तर काय हिला बघा हे तोंड दाखव तुझं देख ना तोंड दाखव आता कशी दिसते बघ बोट रंग सगळे बोट रंग हे असं का लावते ते असते का चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा असं का म्हणायला राहिलं? एवढी मोठी रिस्टार तू असं करायला राहिलं नाही रे बाबा मी नाही तो ते रजिस्टर आहे किती रिस्टार आहे हाय करा रिस्टार आहे त्यांनी खरं रिस्टार आहे मी तर नाही बघितलं
चेष्टा लावल्या भावानं. माहिती आहे मला सगळे. तर काय आता त्याला हळदी लागायची द्या आणि आम्ही आता ह्याला नुसती एक हळदी लावणार आहे. हा बोल बोल हा बोल बोल. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हळद लागली हळद लागली हळद लागली. भावानो तुम्हाला टाइम सांगतो. टाइम झाले 11:15 आणि आम्ही आता पंढरपूरच्या आटपाडीत चाललोय. पहिला 2 मिनिटं आणि आम्ही आता हालायला लागलोय भावानो. आणि थंड तर लय वाजणार प्रेमा बघा झाला. तयारी करून आलो. बॅग ह्यासाठीच आणलेलं बघा. ही ब्लॅक आणि ही प्रेमाचं वगैरे सगळं मास्क दिसतं ह्यासाठीच बॅग आणलेली आम्ही. तर मित्रासाठी एवढं करायला लागतं बघा भावांनो. कारण कसं आहे ही लग्न बिग्न ही सगळं एकदाच असते जिंदगीत. हे परत येत नसते. आणि जर आलं नाही राहू दे काय म्हणून बोलाय येत नसते. त्यामुळं मित्रासाठी पाहिजे ते करायचं असते. आता जाणार आम्ही संध्याकाळी आता 12 वाजले का मला वाटतं 1:30 वाजणार आम्हाला पोचाय. आम्हाला पोचाय वाटते कमीत कमी 1:30 ते 1:45 वाजणार. त्यातनं झोपायचं. माझा अजून पहिला ब्लॉग अजून इकडे गावाला यायचा ती एडिट करायचा आहे. मला वाटते मला 4 तर सहज वाजणार आहे त्या. आणि नंतर मला 8ला उठून 9ला आवरून 9ला त्यातनं निघायचं आहे आटपाडीतनं डबल इकडे यायला. तर लय माझी आता लय असा दोन दिवस ही होणार आहे. तर बघू काय होतं काय नाही. तर तुम्ही जर आतापर्यंत ब्लॉगमध्ये टिकला असताला म्हणजे लास्टपर्यंत तुम्ही जर ब्लॉग बघत असताला तर लव यू गाईज तुम्हाला. आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघताय त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि काय नाही गुड नाईट. झोपा गुड नाईट. चांगली स्वप्न बघा चांगले ड्रीम बघा आणि त्या स्वप्न मागं तुम्ही पळा. चला ओके गुड नाईट.